Hello friends, welcome to Sri Saraswati Bhuvan Education Society, Chhatrapati Sambhajinagar's YouTube channel. Friends, today we are going to study chemical changes in everyday life from the chapter Chemical Change and Chemical Bond, Class 8 General Science textbook. First of all, there are two types of chemical changes in everyday life. दैनंदिन जीवनामध्ये दोन प्रकारचे रासायनिक बदल आपल्याला पाहायला भेटतात आणि पहिला आहे नॅचरल केमिकल चेंज आणि दुसरा आहे मॅन मेड केमिकल चेंज. त्यापैकी आपण पहिला पाहणार आहोत नॅचरल केमिकल चेंजेस. त्यासाठी एक उदाहरण दिलं आहे अँड द एक्झाम्पल इज ऑफ रेस्पिरेशन, श्वसनक्रिया. आता एक्झॅक्टली श्वसनक्रियेमध्ये काय होतं तर आपण श्वसनक्रियेमध्ये एअर जी आहे ती इनहेल करतो. मग जेव्हा ती नोस्ट्रिल्स मार्फत इनहेल केली जाते, नाकपुड्यांमार्फत इनहेल केली जाते, त्यावेळेस ती एअर जी आहे ती लंग्स जे आहेत त्या लंग्समध्ये येते. लंग्समध्ये ती फिल्टर होते. फिल्टर झाल्यानंतर ती एअर त्यातला जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन कंटेंट आहे, तो अल्व्होलायपर्यंत येतो, म्हणजेच वायुकोशापर्यंत येतो. वायुकोशाला अटॅच असतात ब्लड कॅपिलरीज. या ब्लड कॅपिलरीजमध्ये ब्लड फ्लो होत असतं आणि मग तो ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करण्याचं काम ते ब्लड करतं आणि तो ॲब्झॉर्ब केलेला ऑक्सिजन जो आहे तो प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवला जातो. त्याचबरोबर वाईज वर्सा डायजेस्टिव्ह सिस्टमसुद्धा तिचं काम करत असते, डायजेशन प्रोसेस तिचं काम करत असते आणि त्याच्यामधून डायजेस्ट झालेलं जे न्यूट्रिशन आहे, पोषण आहे, हे पोषणसुद्धा ब्लड मार्फत ॲब्झॉर्ब केलं जातं आणि प्रत्येक सेलपर्यंत पाठवलं जातं. मग आता सेलपर्यंत काय आलं आहे तर डायजेशन प्रोसेसमधून न्यूट्रिशन आलं आहे म्हणजे ग्लुकोज आहे, रेस्पिरेशन प्रोसेसपासून ऑक्सिजन आलं आहे ते पण आहे, आणि मग सेलमध्ये ह्या दोघांपासनं एक केमिकल रिॲक्शन होते, केमिकल चेंज होतो आणि त्याच्यापासनं तयार होणारे जे पदार्थ असतात ते असतात कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी, जे वर्ड इक्वेशनच्या साहाय्याने डिस्प्लेवरती दाखवलेले आहेत. मग हे तयार झाल्यानंतर त्यातलं एनर्जी जी आहे ती 38 ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ज्याला आपण ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो, एनर्जीचा फॉर्म, तर ही वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी, वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी वापरली जाते. मग ही जी रिॲक्शन झाली आहे, हा जो केमिकल चेंज झाला आहे ग्लुकोज आणि ऑक्सिजनमध्ये, हा केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसा मांडला जातो तर त्यासाठी आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युलाज वापरावे लागतात. जसं इथं बघा तुम्ही, ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. त्याच्यानंतर ऑक्सिजन इट इज डायॲटॉमिक मॉलिक्यूल, त्यामुळे O2 लिहिला आहे. कार्बन डायऑक्साईड CO2 लिहिला आहे आणि त्याच्यानंतर वॉटर आहे H2O. त्याचबरोबर एनर्जी मीन्स इट इज इन द फॉर्म ऑफ ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. इट इज ऑल्सो रिटन हिअर. पण काही न्यूमरल्स तुम्हाला तिथे पाहायला भेटतील, जसं इथं 6O2, जसं इथं 6CO2, जसं इथं 6H2O. याचा अर्थ ही केमिकल रिॲक्शन जी आहे ती बॅलन्स केलेली आहे, म्हणजे त्याचा रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईड ही बॅलन्स आहे. त्याचबरोबर नॅचरल केमिकल चेंजेसमध्ये दुसरं एक्झाम्पल आपण घेतले फोटोसिंथेसिस प्रोसेस. आपण सगळे फॅमिलियर आहोत फोटोसिंथेसिस प्रोसेस, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी. 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात प्रकाश संश्लेषणासाठी. फर्स्ट आहे क्लोरोफिल पिगमेंट्स, सेकंड आहे सनलाईट, थर्ड आहे वॉटर आणि फोर्थ आहे कार्बन डायऑक्साईड. वॉटर रूट्स मार्फत मिळवलं जातं, रूट्स ॲब्झॉर्ब करतात. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड स्टोमाटा मार्फत मिळवला जातो. क्लोरोफिल पिगमेंट्स आर ऑलरेडी प्रेझेंट इन द लीफ. आणि सूर्यप्रकाश आहे. मग ज्यावेळेस तो सूर्यप्रकाश त्या झाडाच्या पानांवरती पडतो त्यावेळेस क्लोरोफिल पिगमेंट जे असतात हे ॲक्टिवेट होतात आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर ह्या पदार्थांपासून म्हणजे वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडच्या साहाय्याने ते काय करायला लागतात तर फूड बनवायला लागतात, अन्न बनवायला लागतात. मग ज्यावेळेस हे अन्न बनवतात त्यावेळेस ते बनवलेलं अन्न किंवा बनलेलं अन्न ही ती वनस्पती जी आहे ती स्वतःच्या फ्रूट्समध्ये, फ्लावर्समध्ये, व्हेरियस पार्ट्समध्ये ती स्टोअर करायला लागते. त्याचबरोबर स्वतःच्या वाढीसाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी सुद्धा त्या अन्नाचा वापर त्या वनस्पतीमार्फत केला जातो मित्रांनो. मग आता हा एक केमिकल चेंज झाला आहे, म्हणजे इथं कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर आहे, सनलाईट आहे, क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत आणि त्याच्यापासून तयार काय होतं आहे तर त्या वनस्पतीसाठी लागणारं तिचं अन्न म्हणजे ग्लुकोज. आणि परत काय तयार होत आहे तर ऑक्सिजन, जो स्टोमाटा मार्फत परत ॲटमॉस्फिअरमध्ये सोडून दिला जातो. म्हणजे ही सुद्धा एक केमिकल चेंज आहे, कारण इकडे रिॲक्टंट साईडला वेगळेच पदार्थ आहेत
त्याचबरोबर वेगळे सबस्टन्सेस रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला सुद्धा वेगळे सबस्टन्सेस तयार झालेले आहेत. आता या ग्लुकोजपासून आपण परत कार्बन डायऑक्साईड, वॉटर हे मिळवू शकतो का? नाही मिळू शकत. त्यामुळे त्याला केमिकल चेंज असं म्हटलं गेलं. हे वर्ड इक्वेशनमध्ये आपण पाहिलं. आता आपण पाहू केमिकल इक्वेशनमध्ये. आपल्याला जस्ट केमिकल इक्वेशन लिहिताना काय करावं लागतं? मॉलिक्युलर फॉर्म्युलाज पुट ऑन करावे लागतात. आता कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2. त्याचबरोबर वॉटरचा आहे H2O, सनलाईट आहे, क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत. त्याच्यापासून तयार काय होतंय? C6H12O6, जे आपण रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये सेलमध्ये जे केमिकल चेंजेस होणार आहेत त्याच्यामध्ये पाहिले. आणि त्याचबरोबर O2 जो एक डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, ऑक्सिजन आहे. मग याच्यामध्ये सुद्धा ही केमिकल रिॲक्शन जी आहे ती बॅलन्स केली आहे आणि बॅलन्स केल्यानंतर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट साईड याच्या बॅलन्स दिसतात. नाव वी विल टर्न टुवर्ड्स मॅनमेड केमिकल चेंजेस. याच्यामध्ये काय केलं? लाकूड आहे, ते लाकूड आपण पेटवलंय. आता ते पेटणार कसं आहे? तर वातावरणामध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये ते पेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ त्या लाकडाची, ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं कंटेंट खूप आहे, याची रासायनिक अभिक्रिया कुणाबरोबर होते? तर ऑक्सिजन बरोबर होते. तो ज्वलन पावतोय, तो कंबस्ट होतोय आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतोय, त्याचबरोबर पाण्याचं कंटेंट बाहेर पडतंय, त्याचबरोबर हीट एनर्जी सुद्धा बाहेर पडते. म्हणजे इथं सुद्धा एक केमिकल चेंज झालाय. आता या कार्बन डायऑक्साईड पासनं, त्याच्यामधनं बाहेर पडलेल्या पाण्यापासनं आपण परत लाकूड तयार करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे हा इरिव्हर्सिबल चेंज आहे, परमनंट चेंज आहे. आणि असे जे चेंजेस असतात यांना आपण केमिकल चेंजेस असं म्हणतो. त्याचं वर्ड इक्वेशन दिलेलं आहे इथं. कार्बन ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड आणि केमिकल इक्वेशन दिलंय C+O2 गिव्स CO2. म्हणजे मित्रांनो, आज आपण शिकलो आहोत की केमिकल चेंजेस त्याचे प्रकार, एव्हरीडे लाईफ मधले त्याचे प्रकार जे आहेत ते म्हणजे नॅचरल केमिकल चेंजेस आणि मॅनमेड केमिकल चेंजेस. थँक्यू.